रामकृष्ण हरी मंडळी, आज आपला मुक्काम पोस्ट हिरणनंदिनी इस्टेटच्याच आतमध्ये हिरणनंदिनी रोडजच्या ह्या रोडजमध्ये ऑलिम्पियस नावाचं जे TCSचं ऑफिस आहे त्यालाच लागून असणारा हा फ्लॅट 3 BHK फ्लॅट असणार आहे। तोच फ्लॅट मी दाखवण्याचा आज तुम्हाला प्रयत्न करतो। आज आपला मुक्काम हिरणनंदिनी रोडजमध्येच आहे आणि TCSच्या बाजूनच आहे। पाऊस चाललेला आहे आणि जर आपल्या ह्या फ्लॅटमधनं बघितलं तर एवढी मोठी तुम्हाला ही बाल्कनी दिसणार आहे, जी खूप मोठी प्रशस्त अशी बाल्कनी। आणि बाल्कनीच्या समोर जर बघितलं तर असणारं हे TCSचं ऑफिस, भविष्यातलं येणारं कोलगेटचं ऑफिस, हे त्या ऑफिसला लागून जे मंडळी इथले इथंच काम करतायत त्यांच्यासाठी अतिशय जवळचे जवळ ऑफिस असणारं फ्लॅट। बाकी हिरणनंदिनी रोडजमध्ये जर बघितलं शाळा किंवा मग बाकीच्या सगळ्याच गोष्टींची उपलब्ध, हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला उपलब्ध आहेत। आणि खासियत ह्या फ्लॅटची ही आहे की ही जी बाल्कनी तुम्ही बघताय ही खूप अशी मोठी बाल्कनी आहे, छोटी बाल्कनी नाही आहे। आणि बाल्कनीतनं ज्यावेळेला आपण बाहेर बघतो त्यावेळेला असा पूर्णपणे ग्रीन हा आत्ता तुम्हाला दिसणारा व्ह्यू आहे। तुमचा क्रीक दिसतो। फ्लॅट हायर फ्लोअरला नाही आहे, लोअर फ्लोअरला हा फ्लॅट आहे। त्यामुळे फ्लॅट जर बघितला तर खूप चांगला आहे। फ्लॅटमध्ये 100% कामाची गरज आहे। कामाची गरज इन द सेन्स आपल्याला याच्यामध्ये फर्निचर वर्क अजून चांगल्या पद्धतीचं करावं लागेल, पेंटिंगचं काम नक्की करावं लागेल। म्हणजे पेंटिंग आणि स्वच्छता आणि इंटेरियर डेकोरेशनसाठी जर आपल्याला काय फॉल सिलिंग हे सगळं करायचं असेल तर ते सगळं करावं लागेल। तर फ्लॅटची खासियत काय आहे की ह्या एका साईडला जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 3 लिफ्ट आहेत आणि 3 लिफ्टच्या व्यतिरिक्त हा सगळी तुमच्या फ्लॅटच्या समोरची असणारी ही जागा आहे। आणि ही जागा कमी नाही, खूप मोठी आहे। इथपासून तुमचा फ्लॅट तसं जर बघितलं, तुमचा हा एकटा वेगळा फ्लॅट आहे, हा वेगळ्या फ्लॅटमधनं हा सगळा स्पेस तुम्हाला पूर्णपणे वापरायला मिळतो। किंवा तुमच्या दाराच्या अंगणामध्ये, अंगण म्हटलं तरी चालेल, खूप मोठंसं अंगण तुम्हाला दिसतं। आणि त्याच्यानंतर हा आपला फ्लॅट चालू होतो। फ्लॅटमध्ये आपण एंट्री केल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला परत थोडासा स्पेस आहे आणि त्याच्यानंतर ह्या साईडला पण तुम्ही दरवाजा जर बंद केला, हा एवढा मोठा स्पेस आहे जो तुम्ही बघू शकता, हा मोकळा स्पेस आहे। आणि मग तुमचा हा खूप मोठा असा येणारा हॉल आहे जो तुम्ही बघू शकता, हा मोठा हॉल आहे। आणि हॉलच्या नंतर तुमचं इथं जेवण करण्यासाठी डायनिंग टेबल ठेवलेला आहे। तो डायनिंग टेबल तुमचा ह्या साईडला असणार आहे। आणि हॉलच्याच आतमध्ये तुम्हाला हा एक मोठा कपाटासाठी जागा आहे किंवा वालमारीसाठी जागा आहे, हा एक मोठी जागा आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या फ्लॅटमध्ये आलो तर तुमचा हा सगळ्यात भला मोठा एक बेडरूम तुमचा ह्या साईडला येतो। ज्याचं ज्यावेळेला बेडरूममध्ये घुसतो त्यावेळेला हे असं मोठं त्याचं असणारं बाथरूम, वॉशरूम जे काय आपण म्हणतो ते आहे। आणि ह्या साईडला ECचा डक्ट लागलेला आहे। तर अशा पद्धतीचा हा पहिला आपला बेडरूम आहे, जो मास्टर बेडरूम आपण म्हणतो। तर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आला तर हा तुमचा बेडरूम आहे, जो बेडरूम अशा पद्धतीने बनवलेला आहे की ह्या साईडला तुम्हाला एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक इथे खिडकी आहे आणि त्याला लागून हे बनवलेलं वॉलड्रॉप आहे। वॉलड्रॉप बनवताना हे अगदी नवीन वॉलड्रॉप आहे। हे वॉलड्रॉपला काय काम करायची आपल्याला गरज नाही आहे। आणि वॉलड्रॉप नंतर ही तुमची असणारी खिडकी, आणि खिडकीच्या बाहेर ज्यावेळेला आपण बघतो तर तुमच्या कुंड्या वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता। अशा पद्धतीची परत एवढी मोठी जागा आहे। आणि तुमची ह्यापासून तुम्हाला सगळा हा जो ग्रीन व्ह्यू आहे किंवा हे झाडं झुडपं तुम्हाला दिसतात किंवा कंपनीचं येणं जाणं जे काय आहे ते तुम्हाला टाटा कन्सल्टन्सीची कंपनी तुमच्या घरातनं दिसते। अशा पद्धतीचा हा पहिला आपला बेडरूम आपण केलेला आहे। आणि आता आपण चाललो आहे किचनमध्ये काय आहे की किचनमध्ये जी जागा आहे ती जरा थोडी जास्तच आहे, कारण की ह्या मालकाने ही जी जागा आहे, हे बघा आपलं हे मोठं किचन आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर भलं मोठं असं किचन आहे। आणि ह्या साईडला तुमचा स्टोरेजसाठी मोठा स्पेस आहे। म्हणजे त्या साईडला किचन आणि ह्या साईडला तुमचं पूर्ण स्टोरेज, तुमचं फ्रीज हे ते सगळं तुमचं ह्या साईडला म्हणजे मोठं स्टोरेज तुमचं इकडं होऊ शकतं, एवढी मोठी जागा ही आहे। आणि ह्याच्यातच तुम्हाला सोबत असणारं हे मॉड्युलर किचन आहे, जे किचन पण तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईनपासून सगळ्या गोष्टी इकडे ऑलरेडी आलेल्या आहेत। आता ह्या मालकांनी काय केलेलं आहे, ह्या हिरणनंदिनीच्या फ्लॅटमध्ये रोडजमध्ये काही ठिकाणी डक्टचं हे प्रावधान होतं, यांनी डक्ट मोकळा केला। आणि डक्ट मोकळा केल्यामुळे तर तुमचा हा जर तसं बघितलं तर 4 BHK फ्लॅट व्हायला पाहिजे, पण हा 3 BHK आहे। आणि हा डक्टसाठी जर बघितलं तुम्ही इकडे भगवंताचं मंदिर सेट करू शकता। इकडे भगवंताचं मंदिर सेट केल्यानंतर तुम्हाला परत इकडे अशी स्टोरेजसाठी खूप मोठी जागा आहे, जी तुम्ही बघू शकता। इथपर्यंत हे पण आहे। अधिक तुम्ही इकडे जरी गेलात तर ह्या साईडला पण स्टोरेज, मोठं स्टोरेज इकडे तुम्हाला नक्की दिसेल। आणि मग ह्या स्टोरेजमधनं तुम्हाला जर बघितलं तर इकडनं थोडं हवा थोडी वगैरे पास
होते आणि मग होते त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेला रिटर्न जाऊ त्यावेळेला परत आपण हॉलमध्ये जाणार आहोत. म्हणजे तुम्ही बघितलं हा जो मोकळा स्पेस आहे हा तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस मिळतो ह्या फ्लॅटमध्ये. आणि मग हे किचन आणि किचनच्या नंतर परत बाहेर येऊ तर एक बेडरूम आपला बघितला, किचन आपण बघितलं आणि एक्स्ट्रा असणारं स्टोर रूम किंवा भगवंताचं रूम जे आहे ते आपण प्रॉपरली बघितलेलं. ह्या फ्लॅटमध्ये सध्या आपल्याला AC वगैरे लागलेले आहेत, पण पेंटिंग म्हणा किंवा मग वॉलड्रॉप किंवा फॉल सिलिंग ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला करण्याची गरज आहे. मग त्यानंतर ह्या साईडला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला परत आता मोठ्या दोन्ही बेडरूमच्या मध्ये हा मोठा स्पेस तुम्हाला मिळतो. आणि त्याच्यानंतर मग ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक मास्टर बेडरूम आहे जे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. हे पण बेडरूम तुमचं चांगलं आहे. इथे यांनी आता हे सामान वगैरे सगळं घेऊन जाणार ज्यावेळेला आपण घेणार. AC मात्र LGचा तिकडे लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर ही तुमची ह्याची असणारी विंडो, ह्याला जो व्ह्यू आहे हा व्ह्यू तुम्हाला जो आतमध्ये कारंजा आहे, पाण्याचा कारंजा लागलेला असणार आहे, ते संध्याकाळच्या वेळेला ते चालू होतात ते तुम्हाला इकडनं दिसेल. अधिक काही कंपनीचा व्ह्यू तुम्हाला ह्या साईडनं दिसणार आहे ह्या बेडरूममधनं. तर आता हे झालं ह्या पद्धतीचं बेडरूम. त्याच्यात परत ह्या बेडरूमला असणारं एक तुम्हाला इमिडिएटली एक वॉशरूम पण आहे, जे कॉमन वॉशरूम म्हटलं तरी चालेल. ह्या अशा पद्धतीचं कॉमन वॉशरूम आहे आणि मोठं आहे. आणि ह्या साईडला गेलात का परत इथं ओपन डक्ट आहे, पण आता हा डक्ट पण तसा बघितला तुम्ही तर खूप मोठा आहे, कारण इथं ACचे हे सगळ्या गोष्टी तिथं अजून पण स्टोरेज म्हटलं तरी इथं नक्की वापरता येईल अशा पद्धतीचं ह्या साईडला जागा तुम्हाला इकडं नक्की मिळते. आणि त्यानंतर आता आपला शेवटचा बेडरूम राहिलेला आहे. 2-3 बेडरूम आपण बघितलेत, किचन आपण बघितलंय. आता ह्या साईडला तुम्ही आलात की तुम्हाला मग इथे हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये मात्र घुसताना थोडीशी जागा आहे. त्याच्यानंतर परत आपण आतमध्ये जातो त्यावेळेला इथे मात्र मोठं बाथरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. तुम्हाला साईज याची जाणवेल की हे खरोखर मोठं बाथरूम आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्या बाथरूमच्या बाहेर पडल्यानंतर हा तुमचा असणारा रूम आहे. ह्याची साईज पण जर बघितली तर याची साईज पण प्रशस्त आणि खूप मोठी आहे. याला पण त्याच बेडरूमसारखं एक क्रॉस खिडकी ह्या साईडला दिलेली आहे. अधिक त्याचं हे वॉर्डरोब तुम्हाला ह्या पद्धतीनं सेट करून परत तुम्ही ज्यावेळेला तुमच्या बेडरूममधून बघितलं तर तुम्हाला आहे तो क्रिक व्ह्यू किंवा हे जे ग्रीनरीचा व्ह्यू. आणि टाटा कन्सल्टन्सी जी कंपनी आहे ही आपल्याला ह्या फ्लॅटमधनं दिसते. हा फ्लॅटचा जो एरिया आहे हा फ्लॅटचा एरिया साधारणतः 1250 कार्पेट असणार आहे. आणि हा 3 BHK फ्लॅट आहे, पण माझ्या नजरेत जर बघितलं तर 3.5 पेक्षा पण हा फ्लॅट तसा बघितला तर मोठा होतो. मालकांनी ह्याची किंमत जी आहे साधारणतः 4,40,00,000 रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये थोडं आपल्याला नक्की निगोशिएबल करता येणार. ही न्यू हॉरायझनची जी शाळा आहे ह्याला जवळच आहे. TCS कंपनी जवळच आहे. बाहेर इंडियाचं ऑफिस जवळ आहे. IDFCचं ऑफिस जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सगळ्या गोष्टी जागेवरती आहेत. हिरनंदिनी रोडॉज हे चांगलं आहे. हिरनंदिनी बिल्डर्सने डेव्हलपर्सनं हे हिरनंदिनी इस्टेट द वाक त्याच्यानंतर हे रोडॉज आता अशा वेगळ्या क्लस्टर्स बनवलेत. त्यातलंच हे हिरनंदिनी रोडॉज नावाचं क्लस्टर आहे. तर हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला, हा 3 BHK फ्लॅट मी दाखवला आहे. पावसाचा मोसम आहे, पावसातच आपण हा व्हिडिओ काढला आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला एक दिवस अगोदर सांगा. हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवू शकतो. आणि किंमत तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. मी माझ्याकडनं चांगली मेहनत करतोय, तुम्ही पण मला थोडी चांगली मदत केली तर मला खूप आनंद होईल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.